थंडी सुरू झाली की सर्दी खोकला सांधेदुखी चालू होते। मग आज आपण यावर रामबाण उपाय म्हणून घरगुती पदार्थापासून गूळ घालून केलेली आले कॅन्डी किंवा गोळी कशी बनवायची ते पाहूया। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हे मी आलं घेतलेलं आहे। आलं स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलं। कपड्याने चांगलं असं त्याला चांगलं पुसून घ्यायचं। आता त्याची मी सालं काढून घेते। आपली सालं काढून झालेली आहेत। हे आलं आता मी कट करून घेते। आलं कट करून घेताना नेहमी गोल असं कट करून घ्यायचं, उभं करायचं नाही। उभं जर का त्याला चिरा केला तर त्याच्यामध्ये जो दोरा असतो तो आपल्या दातात अडकण्याची शक्यता असते, म्हणून आलं नेहमी आडवं कट करायचं। आलं मी कट करून घेतलं आणि त्याला ओबडधोबड मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आता हे मी आलं पेस्ट घेतले आणि गूळ घेतलेला आहे। आता मी ओबडधोबड घेतलं होतं आलं, ते परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते। त्याच्यामध्ये आम्ही गूळ घेतलेला आहे, तो पण बारीक करून घेते। दोन्ही मिक्स करून घ्यायचं मिक्सरला। ही बघा चांगली पेस्ट करून घेतलेली आहे। ही ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाहीये। आता मी एक कढई घेतलेली आहे। गॅस चालू करून कढई आपली गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी पेस्ट टाकून घेते। गॅस मंदच ठेवायचा आणि आपली आले आणि गुळाची पेस्ट आहे ती सतत हलवत राहायची। हलवताना गॅस मंदच ठेवायचा आणि त्याला सारखं हलवत राहायचं, नाहीतर आपल्या गुळाचा पाक तयार होतो आणि आपली कॅन्डी एकदम कडक तयार होईल। ह्याच्यामध्ये मी दालचिनी पावडर चिमूटभर आणि चिमूटभर लवंग पावडर टाकते। परत चांगलं हलवून घेते। ह्याच्यामध्ये एक चमचाभर तूप टाकायचं। तूप टाकलं की आपल्याला आपल्या त्या कॅन्डीला चांगली चकाकी येते, थोडंसं तूप टाकून घ्यायचं। आता आपल्या मिश्रणाचा कलर चेंज झालेला आहे। ते असं थोडंसं दाटसर होत आलं की गॅस बंद करायचा, मिश्रण थंड करत ठेवायचं। आले हे कफनाशक, पित्तनाशक तसंच पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप उपयोगी आहे। आपण गूळ पण घेतलेला आहे। गुळामध्ये पण कॅल्शियम, फॉस्फरस, लोह खूप प्रमाणात असतो, म्हणून आपल्या ह्या गोळ्या आयुर्वेदिक आहे। तर आता हे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे, त्याच्या मी गोळ्या करून घेते। एकदम मऊ अशा झालेल्या आहेत गोळ्या तयार। तुम्हाला जर का आली वडे ह्याचे जर वड्या करायच्या असतील तर एक स्टेप पुढे जाऊन थोडंसं पाक थोडा करून घ्यायचा आणि मग त्याच्या वड्या पाडायच्या। हे आपले आता आले कॅन्डी आणि गोळ्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।